नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अमरेला बाईची कटिंग कशी करायची ते दाखवते। बघा, मी पूर्ण 4 पदरी घडीचा पेपर घेतलेला आहे आणि 5 इंचाची मार्किंग चौकोनी पूर्ण साईडला केलेली आहे। आता जेवढी बाई पाहिजे तेवढ्या बाईचं अंतर घ्या तुम्ही। तुम्हाला 5 इंचाची पाहिजे 5 इंच, 4 इंचाची पाहिजे ते 4 इंच। आणि काय करा, एका साईडला निमुळता आकार देत असा 1-1 इंचानं आकार कमी कमी करत जा, म्हणजे तो अमरेला कट होऊन जाईल। मग काय करायचं, हा जो अमरेला कट झालेला आहे तो अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा। तर बघा, आता हा असा गोलाकार साईजमध्ये कटिंग झालेला आहे। आता काय करायचं बघा, आता आपल्याला दुसरी एक अमरेला बाई कटिंग करायची। तर काय करायचं, इथं 2 इंचांनी कमी करायची ही बाई आणि जेवढं मार्किंग पाहिजे तेवढं पूर्ण 2-2 इंचांनी आता आपल्याला इथं कमी कमी करत जायचं, जेणेकरून जो खालचा आकार आहे तो पण कमी होईल आणि वरती आहे तो पण कमी होईल। मग काय करायचं, असं चौकोनी कापड घ्यायचं। आता याला सुळसुळीत कापड असलं तर खूपच छान अशी ही अमरेला बाई कट होती। मग काय करायचं, आता इथं पिनअप करून बाई पूर्ण जशास तशी कापड ठेवून कट करून घ्यायचं। आता हे पेपर जसा आहे तसा मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर काय करायचं बघा, हे अशा प्रकारे अमरेला कट बाई दोन्ही बाया, आता खालची आणि वरची दोन्ही बाया कट झालेल्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजूच्या दोन्ही बाया। त्यानंतर काय करायचं, जो 2 इंचाचा भाग आहे तो कटिंग केलेला तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता कट केलेला जो भाग आहे तो मी दुसऱ्या कापडावरती ठेवलेला आहे आणि ह्या कापडाला आता मी अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन कट करून घेत आहे। अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही पण बाही कट झालेल्या आहेत। हा आहे अमरेला कट बाही, जो 2 लेअरचा असतो तो। आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।